नमस्कार, मी शिवाजीराव कांबळे, माझं गाव ग्रामपंचायत कळंबे ठाणे. तर प्रथम या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम घेतलेला आहे डिजिटल पंचायत, तर हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे आपल्याला दक्षिण कोल्हापूरचे लाडके आणि कायम कर्तव्यदक्ष असणारे आमचे आमदार माननीय सत्यजित बंटी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आम्ही आभारी आहोत. सर्व ग्रामपंचायतचे सर्व सरपंच आणि या ठिकाणी असणारे सर्व ग्रामसेवक आणि इतर, त्याचबरोबर हा जो कार्यक्रम या ठिकाणी कार्यान्वित होत आहे ही टीम या ठिकाणी ओसामा आणि त्यांचे जे सर्व सहकारी त्यांचे या ठिकाणी आपण आभारी मानूया. आणि या ठिकाणी आपण मी कळंबेची जी माहिती आहे या ठिकाणी आपण सर्वात होतो. तर या ठिकाणी या आमचं गावाविषयी माहिती हा इतिहास असा आहे की कळंबा गाव हा आता मुख्य म्हणजे कळंब्याला आमच्या एक कळंबा तलाव आणि कळंबा जेल असं म्हणून प्रसिद्ध हे कळंबा आहे. तर पूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी जे कळंबा गाव आता जे आहे तलावाच्या बरोबर पश्चिमेला होतं. तर त्या ठिकाणी कळंबा तलाव हे खाली तलाव बांधून, कारण पूर्ण कोल्हापूर शहराला पाण्याची आवश्यकता असल्याने शाहू महाराजांनी त्या ठिकाणी तो कळंबा तलाव निर्माण केला आणि कळंबा तलावाची कळंबाची तो होतं वसा कळंबा तलावाच्या खाली घेतली आणि त्या ठिकाणी कळंबा तलाव हा निर्माण झालेला आहे. तर असा हा कळंबा गाव निर्माण झाल्यानंतर त्या कळंबे गावामध्ये आमचं ग्रामदैवत आहे श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी आणि धार्मिक स्थळ आहे हनुमान मंदिर, विठाई मंदिर, सर्वा मंदिर, मसोबा मंदिर आणि कातेरी देवी मंदिर अशा या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत. तर या ठिकाणी सांस्कृतिक जी हॉल्स आहेत त्या ठिकाणी 3 कळंबे गावामध्ये सांस्कृतिक हॉल झालेले आहेत. तर या ठिकाणी माहितीप्रमाणे वनसंपदा या ठिकाणी आमच्या कळंबे गावासाठी साधारणतः 250 एकर ही गायरान आहे आणि या 250 एकरामध्ये साधारणतः तो कळंबा तलाव 60 एकरामध्ये आहे. बाकीचे संपूर्ण 200 एकर आहे गायरानमध्ये त्या ठिकाणी वनीकरण आणि इतर झाडे लावलेले आहेत. त्यानंतर पिकांची आणि फळबागांची संख्या त्या ठिकाणी आहे आणि त्याप्रमाणे भरपूर आहे. आणि जलस्रोत जर म्हटलं तर आपल्याला कळंबे गावासाठी जे पाण्याचं पिण्याचं जलस्रोत आहे तो कळंबा तलावामधून आणि स्वतः ग्रामपंचायतची विहीर आहे या माध्यमातून संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. आणि साधारणतः जलस्रोत ही पाण्याचं जे आहे ती योजना या ठिकाणी झालेली आहे. त्या माध्यमातून देखील पाण्याचं मी व्यवस्था केलं आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हटलं तर आमचं गाव जे वसाहत जी पूर्ण शाहू महाराजांनी जी निर्माण केली ती साधारणतः आता कोल्हापूरमध्ये राजारामपुरी जशी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे जे रस्ते आहेत त्याप्रमाणे कळंबे गावाची रचना केलेली आहे. आज जर तुम्ही कळंबे गावामध्ये पूर्वेला उभा राहिलात तर पूर्णपणे पूर्व पश्चिमेचं तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणचा रस्ता माणूस बघायला दिसेल. म्हणजे पूर्ण असं काटकोणमध्ये हे वसाहती निर्माण केलं असल्यामुळे एक सुंदर गाव एक कळंबा असं वसाहती निर्माण झालेली आहे. त्यानंतर स्वच्छता म्हटला तर आम्ही आरोग्य कमिटीवर नेमलेली आहे. आरोग्य कमिटीच्या माध्यमातून स्वच्छता रोजच्या रोज या ठिकाणी केली जाते. आणि पर्यटनच्या बाबतीत पर्यटन स्थळ नसल्यामुळे पर्यटन काय होऊ शकत नाही. पायाभूत सुविधामध्ये रस्ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असल्यामुळे रस्त्यामध्ये साधारणतः 21 ते 25 फुटाचे रस्ते आहेत. पूर्ण भरपूर मोठे रस्ते असल्यामुळे कधी रस्त्याचे अडचणीने संपूर्ण डांबरी रस्ते पूर्वी 10 वर्षापूर्वी झालेले आहेत. आता ते थोडे खराब झालेले आहेत. पण या ठिकाणी आम्हाला गायरामध्ये सध्या 60 एकरमध्ये पॉवरग्रीड ही कंपनी राष्ट्रीय होत आहे. त्या पॉवरग्रीडच्या माध्यमातून आम्हाला 78 लाख रुपये मंजूर झालेले आहे रस्त्यासाठी आणि त्यामध्ये लवकरच डांबर रस्ते संपूर्ण कळंबे गावामध्ये होतील. आरोग्य सुविधामध्ये आरोग्य केंद्र आहे. त्या आरोग्य केंद्राच्या मार्फत आरोग्य सुविधांचं भरपूर या ठिकाणी काम चाललेलं असतं. या ठिकाणी दररोज सकाळी आणि संध्याकाळी फॉगिंग मशीन फवारणी करून डासांचं देखील या ठिकाणी निर्मूलन करण्याचा प्रयत्न चाललेला असतो. आमचा समस्या एवढीच आहे की रस्त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. फक्त या ठिकाणी आम्हाला फिल्टर आम्ही ज्याचं पाणी घेतो तलावातून आणि विहिरीतून मिक्स करून आमच्या कळंब्यातील सर्व ग्रामस्थांना आम्ही पाणी पाजतो. पण हे फिल्टर होत नसल्यामुळे फिल्टर होणं गरजेचं आहे. पण त्यासाठी
आणि आमदार साहेबांनी आम्हाला 3 कोटी रुपये या ठिकाणी नवीन शासनाचा जो भारत निर्माणचा जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि लवकरच तो या ठिकाणी कार्यान्वित होऊन फिल्टर देखील सुविधा होईल ती लवकरात लवकर व्हावी अशी या ठिकाणी मी विनंती करतोय. त्यानंतर राजकीय व्यक्तीमध्ये आमच्या कळंबेगावातून पंचायत समित्या म्हणून आमचे राजकीय हे व्यक्तिमत्व आहे रंगराव चिवले यांच्या पत्नी मंगला रंगराव चिवले या सध्या पंचायत समितीला सदस्य म्हणून यात काम करतायत. त्या ठिकाणी आणखीन कळंबेगावमध्ये राजकीय आणि सामाजिक व्यक्त्या भरपूर आहेत. मी या ठिकाणी नावं घेत नाहीत, माझं घेतलं तुमचं घेतलं असं व्हायला नको म्हणून सर्वच या ठिकाणी चांगल्या तऱ्हेनं व्यक्तिमत्व आहे. स्वयंसेवी संस्था यामध्ये सर्वसाधारणपणे आमच्या गावामध्ये 7 दूध डेअऱ्या आहेत, एक विविध कार्यकारी सोसायटी आहे, 3 तालीम संस्था आहेत आणि इतर बरीच मंडळ आहेत ती 3 रजिस्टर झालेली आहेत. भरपूर गरीबाचे 8 मंडळ असल्यामुळे कुणाला मोठा येणार नाही तेवढी मंडळ आहे, तर भरपूर संस्था आहेत. शैक्षणिक संस्था म्हटलं तर अंगणवाड्या एकूण 7 आहेत, 3 प्राथमिक शाळा आहेत, 3 हायस्कूल्स आहेत आणि 1 BEd कॉलेज आहे. त्यामुळे साधारणतः कळंबेगावमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन हा चांगल्यापैकी बऱ्याच चांगला आहे आणि शिक्षण घेण्याचं मुलांच्या मध्ये चांगला एक दृष्टिकोन चांगला सकारात्मक झालेला आहे. कारण या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत ज्या नोकऱ्या आता मिळत आहेत त्या नोकऱ्यांच्या बाबतीत तरुणांच्या मध्ये एक चांगली प्रेरणा झालेली आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जाही चांगला वाढलेला आहे. त्याच्यानंतर बँक आमच्याकडे 2 बँका आहेत, एक युथ डेव्हलपमेंट आणि दुसरी अशा 2 बँका आहेत. उपसंस्था एक आहे बचत गट, मला वाटते प्रत्येक वार्डामध्ये 4-4 बचत गट असे आहेत. आमचे सगळं 5 बचत गट आहेत, साधारण 20 ते 25 आमच्याकडे बचत गट आता सध्या आहे. त्याच्यानंतर मी स्वतः सरपंच शिवाजी कांबळे आहे. त्याच्यानंतर उपसरपंच माझे सहकारी दिलीपराव तुकडे आहेत आणि एकूण सदस्य संख्या 17 आहेत. आम्ही दोघं 15 सदस्य आणि त्यामध्ये 6 महिलांची संख्या आहे. ग्रामसेवक आमचे SK मस्के आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात. या ठिकाणी आमच्या ज्या प्रशासनामध्ये एकूण 4 लाख काम करतायत, 5 पाणी पुरवठ्याकडे लोक काम करतायत आणि 17 आरोग्य कर्मचारी आहेत. असे टोटल सर्वसाधारणपणे 26 एक कर्मचारी आम्ही या ठिकाणी काम करतायत. शेतीमध्ये आमच्या सगळं ऊस आणि भात हा 2 पिकं नगदी ऊस नगदी घेतला जातात आणि भात हा 1 पिके घेतलेले आहे. स्वयंरोजगारामध्ये साधारणपणे 40% नोकर वर्ग आहे आणि 60% हा इतर रोजगार करणारा वर्ग आहे. 40% मध्ये साधारणतः आपण कोल्हापूर शहराला आता सध्या पाणी पुरवठा काम करतात त्यामध्ये जवळजवळ 90% लोक कळंबेगावातील नोकरदार म्हणून काम करतायत. त्यामध्ये म्हणजे आमच्याकडे पाणी पुरवठ्याच्या काम करणारी संख्या जास्त आहे. त्यानंतर उद्योग ग्रामोद्योग आमच्याकडे काय नाही, उद्योग जो मोठा काय नाही, त्यामध्ये उद्योग मोठा आहे. आपल्याकडे महालक्ष्मी 300 काम म्हणजे मोठा उद्योग होता तो सध्या बंद झालेला आहे. तो या दुसरीकडे हलवल्यामुळे तो आता सध्या उद्योग बंद झालेला आहे. सांख्यिकी माहिती म्हटलं तर आमच्या गावची लोकसंख्या आहे एकूण 2001 ची साधारणतः 8,791. त्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण आहे 3,471 आणि पुरुषांचं प्रमाण आहे 5,214. सध्या आमची लोकसंख्या 12,000पेक्षा जास्त झालेली आहे. ती बघायला सांगितली मी 2,01 ची लोकसंख्या आहे. तर जमिनीबद्दल जमीन भरपूर आहे, पण आमच्याकडे तलाव असल्यामुळे एक पाणलोट छत्र आणि त्याच्या पश्चिमेला साधारणतः तसा वापर कमी झालेला आहे. उत्पन्नाची साधने ऊस पीक आणि भात अशीच आहे. विविध योजनांमध्ये आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत ह्या चाललेल्याच असतात आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य होत आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आलेलो आहे, या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी एवढंच जाता सांगेन की ग्रामपंचायतीला काम करत असताना सर्व सदस्य आणि ग्रामसेवक यांची सकारात्मक भूमिका असायला पाहिजे. सकारात्मक भूमिका घेऊनच आपण ग्रामपंचायतीमध्ये पाय टाकावा. कारण आपण निवडणूक लढतो हे काहीतरी त्या भागाचा विकास करतोय म्हणून आपण निवडणूक लढत असतो आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी घ्यायचं आहे आणि या योजनांचा आपण पाठपुरावा करून आपण आपल्या गावचा मोठा या ठिकाणी योजना आणून गावचा विकास करायचा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.